तुम्ही सगळ्यांनी ना कोथिंबीर वडी खाल्ली असेल, मेथीची वडी खाल्ली असेल, पण कधी बटाटा वडी ट्राय केली आहे का? जर तुम्हाला बटाटे भजी जर आवडत असतील ना, ते खायचे पण तुम्ही विसरून जाल. आज अशी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत बटाटा वडीची रेसिपी तुम्हाला शेअर केली ना, जी छोट्या छोट्या टिप्स वापरून सुद्धा ना तुम्ही ही वडी ना अगदी कमी तेलकट सुद्धा बनवू शकता बरं का. याच्यामध्ये तुमचा तेलाचा सुद्धा जास्त वापर होणार नाही. हे सुद्धा मी तुमच्याशी छोट्या छोट्या गोष्टी सांगून शेअर केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर इथे बघा, मी ना 2 बटाटे घेतलेले. तर इथे 2 बटाटे म्हणजे मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले. तर सगळ्यात पहिल्यांदा हा बटाटा ना आपल्याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तुम्ही कमी जास्त थोडंसं प्रमाण केलं तरी चालेल. आणि हा बटाटा धुवून झाला ना की या बटाट्याची वरची ना आपल्याला साल काढून घ्यायचे. इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे बघा. तर हा बटाटा आपल्याला खिसला ना की लगेच ह्या बटाट्याची साल काढून झाली की हा बटाटा आपल्याला त्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा, जेणेकरून ना बटाटा आपला पटकन असा काळा पडणार नाही. तर हे दोन्ही बटाट्यांची साल काढून झाली. आता ह्याला मी पाण्यामध्ये घालून घेते आणि अगोदर हा बटाटा व्यवस्थित असा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि हा बटाटा ना धुवून मी ना इथे एक बाजूला जी प्लेट ठेवली ना त्या प्लेटमध्येच हा बटाटा काढून घेते. तर आता इथे बघा, मी एक अशी किसणी घेतलेली. तर तुमच्याकडे अशी छोटी किसणी असेल ना तर शक्यतो ती वापरू नका. अशी मोठ्या दाताची किसणी असेल ना तर ती घेतली ना तरी चालेल, कारण याच्यामुळे ना बटाट्याचा किस अगदी व्यवस्थित निघतो, अगदी गिर होत नाही बटाट्याचा किस. त्याच्यासाठी मध्यम दाताची किसणी वापरली तरी चालेल. तर आता हा बटाट्याचा किस ना मी एका प्लेटमध्येच काढून घेते. तर आता ह्या प्लेटमध्ये काढून घेतला ना, बाजूला एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. लगेच हा बटाट्याचा किस त्याच्यामध्ये घालून घ्यायचा, जेणेकरून पाणी काळं पडणार नाही. बटाट्याचा किस जो काढलेला असतो तो काळा पडणार नाही. आता ह्याला ना आपल्याला एक 3 ते 4 वेळा व्यवस्थित असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यावरती जे पण काळपट पाणी असेल ना ते सगळं आपलं व्यवस्थित असं निघून जाईल. तर हा बटाट्याचा किस व्यवस्थित असं चांगल्या पाण्यातून मी काढून घेतला आणि परत एका पाण्यामध्ये घालून घेतलेला. आता हा आपल्याला चांगला व्यवस्थित असं पिळून घ्यायचा आहे. याच्यातून जे पण पाणी असेल ना ते सगळं पाणी आपल्याला व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आहे. आणि मी इथे बाजूला एक प्लेट ठेवली आहे बघा. या प्लेटमध्येच हा बटाट्याचा किस सगळा काढून घेते. तर आता ह्याला साईडला ठेवूयात. इथे आपल्याला एक वाटण करायचं आहे, त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला अर्धा छोटा चमचा इतका अद्रक घालायचं आहे, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आणि सोबतच नाही ते मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्या थोड्याशा कमी तिखट आहेत. तर तुम्ही 1 किंवा 2 वापरलेत ना तरी पण चालतील. आता मुलं जर तिखट खात नसतील ना थोडंसं कमी प्रमाण तुम्ही ते करू शकता. याचं झाकण लावायचं आणि आपल्याला ना ह्याचं वाटण करून घ्यायचं पाणी न घालता. आता हा बटाट्याचा किस जो होता ना तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना एका वाटीने ना मोजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, कारण इथे जे आपण प्रमाण वापरणार आहोत ना ते जर तुम्ही वाटीने जर मोजून घेतलं ना तर ते प्रमाण वापरायला अगदी तुम्हाला सोयीस्कर होऊन जाईल. त्याच्यासाठी ना हा बटाट्याचा किस माझ्या घरामध्ये अशी एक मध्यम आकाराची थोडी वाटी होती. तर या वाटीने मी आता हा बटाट्याचा किस व्यवस्थित असं मोजून घेतलं. तर एकच वाटी भरली हा बटाट्याचा किस. थोडं जास्त घेणार असेल ना प्रमाण तर थोडं जास्त प्रमाणात बनवू शकतो. तर आता इथे बघा, मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने बटाट्याचा किस मोजून घेतलेला ना त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इतकं बेसन घालायचं आहे. तर हे बेसन शक्यतो तुम्ही चाळून घ्या अगोदर. आता लगेच याच्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण करून घेतलेलं ना लसूण मिरची आणि अद्रकचं ते वाटण आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. आता लगेच याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा धनेपूड घालायचे. लगेच याच्यामध्ये पाव छोटा चमचा इतके आपण गरम मसाला घालूयात. सोबतच आता याच्यामध्ये आपल्याला सफेद तीळ घालायचे 1 छोटा चमचा इतका. याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे कोथिंबीर. तुम्ही कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकताय. अर्धा छोटा चमचे मी ते जिरे वापरलेत, तर तुम्ही त्याऐवजी जिरेपूड घातलीत तरी पण चालेल. आणि याच्यामध्ये पाव छोटा चमचा इतके आपल्याला हळद घालायचे. आता हे वाटण केलेलं ना हे तयार केलेलं मिश्रण आपण साईडला ठेवूयात. इथे आपल्याला एक वाटण करून घ्यायचं. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे इतके पोहे घातलेत. त्यासोबतच 1 मोठा चमचा इतकी भाजकी चणा डाळ घालायची आहे. आणि याचं ना आपल्याला झाकण लावून ना आपल्याला वाटण करून घ्यायचं. जेवढी बारीक पावडर करता येतील ना तेवढी बारीक आपण इथे ना पावडर करून घेणार आहोत. ज्याने आता ही तयार केलेली पावडर ना आपल्याला एका चाळणीने व्यवस्थित अशी चाळून घ्यायची, जेणेकरून ह्याच्यामध्ये जे पण मोठे मोठे दाणे असतात ना ते सगळे बाजूला करता येतील. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. आणि आता ह्याला ना आपल्याला थोडाही पाण्याचा वापर न करताना व्यवस्थित असं याला मळून घ्यायचं. लक्षात घ्या, इथे पाण्याचा वापर करायची तुम्हाला गरज पडणारच नाही, कारण ना बटाट्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो ना त्याच्यामध्येच हे तुमचं पीठ ना अगदी व्यवस्थित असं मळून तयार होईल. तर हा गोळा आपला तयार झालेला आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा एका प्लेटला ना मी इथे तेल लावून घेते. आणि आता हे तेल लावून घेतलेली प्लेट ना व्यवस्थित असे तेल पसरवून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला गोळा व्यवस्थित असा थापून घ्यायचा. लक्षात घ्या, गोळा थापून घ्यायचा आहे. फक्त ना गोळा म्हणजे पीठ थापताना असं जाडसर करू नका, अगदी थोडीशी त्याची जाडी येईल ना इतक्या प्रमाणातच व्यवस्थित थापून घ्या. तर ही प्लेट माझ्याकडे थोडी मोठी आकाराने, म्हणजे साहित्य आपण घेतलेलं थोडंसं कमी आहे म्हणून मी असं एका साईडला व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे. तुम्हाला जर चाळणीमध्ये जरी थापून घ्यायचं असेल ना तसं पण घेतलं
तरी पण चालेल. आता हे पीठ थापून घेत होते तोपर्यंत एका कढईमध्ये ना मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक वाटी ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला ही प्लेट त्याच्यावरती व्यवस्थित अशी ठेवता येईल. तर व्यवस्थित असं थापून घ्या. थापताना फक्त थोडेसे गॅप वगैरे ठेवू नका. असं जाड जाड असेल ना, असं दाबून दाबून व्यवस्थित थापून घ्या, जेणेकरून ही पीठ व्यवस्थित आपली ही वडी व्यवस्थित अशी वाफरली जाते. तर आता इथे बघा पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आता ही जी प्लेट आहे ना, व्यवस्थित अशी हाताला चटके बसणार नाहीत, अगदी व्यवस्थित अशी याच्यावरती ठेवून द्यायची आहे. आणि आता याच्यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण असं ठेवा की ह्याच्यातून हवा बाहेर जाणार नाही. आणि झाकण ठेवून आपल्याला ही वडी व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची. एक 10 ते 15 मिनिटांसाठी वडी मी व्यवस्थित अशी वाफवून घेतलेली लो टू मिडियम फ्लेमवरती. आता ही वडी शिजली का आपण एकदा चेक करून बघूयात. तर एखादी चाकू किंवा टूथपिन तुम्ही रोवून बघा याच्यामध्ये. जर कुठे चिकटत नसेल ना, तर समजून जा की वडी तुमची छान अशी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तर आता ही वडी ना आपण ही प्लेट आपण साईडला काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात. तर थंड झालेली आता हे बघा, खालच्या साईडून पण एकदा हात लावून बघा प्लेटच्या, की प्लेट आपली व्यवस्थित अशी थंड झाली का. आणि वडी सहज म्हणाल ना तर अशी हातातून सुद्धा निघून येते. पण आता मी ह्या प्लेटमध्येच हिला कट करून घेते. आता व्यवस्थित तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये, डायमंड शेपमध्ये जसं तुम्हाला आवडत असेल ना तसं तुम्ही हिला व्यवस्थित असं कट करून घ्या. आणि आता हे बघा किती मस्त अशी वडी आपली तयार झालेली आहे. खरं तर ही वडी ना न तळता सुद्धा अशी सुद्धा खूप छान लागते बरं का. हे बघा आतमध्ये एकदम मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप मऊ सॉफ्ट अशी वडी तयार होते. आता ह्या वडीला ना मी डीप फ्राय करून घेणार आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल ना तर तुम्ही फोडणी देतो ना आपण जिरे मोहरीची, तशी सुद्धा तुम्ही फोडणी देऊन ही वडी केली तरी पण चालेल. आता अगदी थोड्या कमी तेलामध्येच मी वडी तळून घेते. तळताना एक गोष्टीची काळजी घ्या. सुरुवातीची ना वडी सोडल्यानंतर ना 1 ते 1.5 मिनिटं नाही वडीला अजिबात सुद्धा हात लावू नका. वडी सोडल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटं वाट बघा. थोडंसं तेल असं शांत झालं की मग त्याला आपल्याला ना खालून तळापासून वडी एकदा व्यवस्थित अशी मोकळी करून घ्यायची. तरी वडी तळण्यासाठी ना सहजासहजी म्हणाल ना तर 3 ते 3.5 मिनिटं एक वेळ लागतो. लो टू मिडियम फ्लेमवरती वडी तळा. हाय फ्लेमवरती तळू नका, नाहीतर वडीचा ना वरचा कलर पटकन चेंज होईल, पण आतमध्ये वडी ना व्यवस्थित अशी ना तुमची भाजली जाणार नाही त्याच्यासाठी. आणि वडी व्यवस्थित अशी तळून घेतली, एक सहजासहजी बघू शकता 3 ते 3.5 मिनिटं होत आली ना की वडीचा अगदी असा कलर चेंज व्हायला होतो. कमी फ्लेमवरती पण नाही, पण मी लो टू मिडियम फ्लेमवरतीच मला फ्राय करून घेतलेला ना. आता हे बघू शकता वडीचा अगदी असा कलर चेंज होत आलेला आहे. आता माझ्याकडे झारा खरं तर गावी असल्यामुळे झारा अवेलेबल नाही आहे, म्हणून मी याच्यामध्येच काढून घेतलेला. आणि ते बघा वडीचा अगदी मस्त असा कलर आलेला आहे. दुसरी बॅच पण आपण अशीच तळून घेऊयात. तर हे बघा ही सुद्धा वडी आपली तळून झालेली आहे. आणि तुम्हाला आता ही वडी ना एकदा मी तोडून सुद्धा दाखवते. तर हे बघा मस्त अशी कुरकुरीत वडी तयार होते. तुम्हाला खरं सांगू का, ही वडी मी घरी बनवली होती, पण माझ्या घरच्यांनी पुन्हा एकदा याची डिमांड केली. बनवताना अगदी थोड्या कमी प्रमाणात बनवली होती. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. बटाटे काय 12 महिने आपल्याकडे अवेलेबल असतात. तयार करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.